आपल्या बारामती शहर तालुक्याचे सर्व पदाधिकारी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने ती वेळ येऊ नये, पण ती वेळ आपल्यावर आलेली आहे. आम्ही संघटना सुरू केली ती दादांच्या 1992च्या चळवळीमध्ये दादा सुरू राजकारणात आले आणि तेव्हा पिंपरी चिंचवड या भागामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या माध्यमातून आम्ही लोकसभेचा सर्व प्रचार करत होतो. त्यावेळेला दादा म्हणाले, ह्याला मोठं करा. झोपड्यातल्या माणसांच्या व्यथा ह्या अतिशय भयानक आहे. उघड्यावर आपल्या महिला आंघोळ करतात, चटे बांबूच्या न्हाणीमध्ये ती माऊली आपल्याबरोबर मतदानाला लाईनीत येऊन ती मतदान करते. आणि दादांनी खऱ्या अर्थाने झोपडपट्टी सुरक्षा दलाला मोठा वाव दिला. अनेक कार्यकर्त्यांना स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटपासून स्वीकृत नगरसेवक पिंपरी चिंचवडपासून तर पुण्यासारख्या शहरामध्ये सगळीकडे केलेलं आहे. दादांनी कराड असो, कोल्हापूर असो, सांगली असो, आपल्या महाराष्ट्रात जिथं तिथं संघटना आहेत तिथं तिथं झोपडपट्टीवासी त्या झोपड्या तोडणार म्हणल्यानंतर दादांना आम्ही फोन केला की दादा तात्काळ ते झोपडपट्टी पाडायच्या प्रक्रियेला थांबवायचे. आणि ही क्रिया करत असताना संघटना ही राज्यभर आम्ही उभा केली, ती दादांच्या नेतृत्वाखाली त्या आधारामुळे केली. दादांमुळे आम्हाला फार न्याय मिळाला. एखादा मगरूर पोलीस अधिकारी आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये काही दादागिरी झाली तर दादांच्या व्यथा सांगितलं, दादांना सांगितलं तर दादा तात्काळ त्याच्यावर आम्हाला मदत करायची. आम्ही गुन्हेगार नाही, हौसेने आम्ही काही झोपड्यात राहत नाही, मजबुरीने राहतो. आणि म्हणून दादा सातत्याने म्हणजे भोरला असो, जिथं जिथं आम्ही कार्यक्रम घेतले तिथं दादा सातत्याने वहिनीसाहेब आमच्या पाठीशी उभे राहिले. दादांची आठवणी किती सांगायच्या आम्हाला तर सांगताच येईना. पण 10 जानेवारीला जेव्हा पुण्यातल्या मार्केट यार्डला मेळावा झाला त्यावेळेस दादा म्हणले, भगवानराव आता जोरात करायचं आपल्याला, आपण सगळेजण ताकदीने उभं राहू. आणि त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणले, दादा आता उपमुख्यमंत्री बराच काळ झाला, आता मुख्यमंत्रीच झाले पाहिजेत. ही दादांकडे आमची सातत्याने मागणी असायची. आता ते दादा आमच्यात का कसे केले हे तर काळालाच माहीत आहे. पण वहिनी साहेब आता माऊली म्हणून, माई म्हणून, सगळ्यांसाठी आणा पाणी. माऊली, माई, वहिनी आता तुम्हीच आहात. आम्ही दलित झोपड्यातले राहणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेचे स्वप्न पडत नाही, पण पुरोगामी विचाराचा दादा आम्हाला सोडून गेला याची व्यथा आम्हाला फार वाटते. आता माई तुम्हीच आहात आम्हाला तारणारे, आणि तुमच्याशिवाय आमचं पुढचा भविष्य काळ आमच्या समाज परिवर्तनाचा काही करू शकणार नाही. आता आशा तुमच्यावरच आहे. आम्ही तुम्हाला रक्ताचा आमचा थेंब तुम्ही घ्या, पण दादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वहिनीसाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. अहोरात्र पिंपरी चिंचवड असो, बारामती असो, महाराष्ट्रातली कुठली ताकद आम्ही एवढी केली त्या ताकदीवर तुमचा हा विजय निश्चित आहे. कारण दादांनी एवढं महाराष्ट्राला दिलंय, बारामतीकरांना दिलेलं आहे, असा माणूस पुणे होणे नाही आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हाला आम्हाला करायचं आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या पक्ष संघटनेच्या प्रक्रियेमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्रातली सत्ता तुमच्या ताब्यात यावी, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, तरच आम्हाला स्वतःला असं वाटेल की आम्ही दादांचे स्वप्न पूर्ण करू शकलो आहे. याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्ही पुरोगामी विचाराचे आहे, आपण पुरोगामी विचाराचे आहोत आणि पुरोगामी विचाराची माणसं पुरोगामी विचारालाच बरोबर राहणार आहे. काही संकट असो वैदिक, तुम्ही आम्हालाच फक्त आदेश द्यायचा आणि पक्ष बांधणीसहित सामाजिक चळवळीबरोबर आम्ही तुमच्याशी आहोत. फक्त मायेचा हात आमच्यावर असू द्या, आम्हाला अडचणीत फक्त मदत करा. आम्ही सदैव महाराष्ट्रातली सगळी झोपडपट्टीतली जी प्रजा आहे ती
आपल्या पाठीशी उभी करणार आहोत. आपल्या या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने दादांनी माळेगावला मदत केलेली आहे, तांदूळवाडीला मदत केलेली आहे. अनेक उदाहरणं आम्हाला सांगता येतील. औरंगाबादला केलेली आहे, बुलढाण्याला केलेली आहे. ही सगळी चळवळ आम्ही दादांच्या पाठीमागं उभा केली. तीच ताकद आम्हाला तुमचं काही नको आहे. आम्हाला फक्त तुम्ही मुख्यमंत्री व्हावं एवढीच आमच्या मनामधली इच्छा आहे. ती इच्छा म्हणजे आमच्या दादांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची. आणि म्हणून रसातळातल्या खालच्या कार्यकर्त्यातून आम्ही आमचा दत्ता बाबर असेल, ज्या वेळेला मतदान असायचं तर यात्रेचं स्वरूप घेऊन आम्ही सगळे रांगेनी कामं केलेली आहेत. आणि म्हणून आम्हाला असं अपेक्षा आहे की आमच्या काही माफक आहे. आम्हाला कुठंतरी शौचालय पाहिजे, आम्ही सातबाऱ्यावर आहे, आलो पाहिजेत. दादांच्या काळामध्ये वारंवार आम्ही सांगितलं तर महाराष्ट्रातल्या झोपड्या अतिक्रमणात आहे, त्या नियमानुकूल करण्याच्या संदर्भात नुकताच आता आपल्या तुम्ही पदग्रहण केल्यानंतर 25 मार्च 2026ला तो शासन निर्णय काढला आहे. त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही झोपड्या सातबाऱ्यावर याव्यात याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रस्ताव दाखल केलेले आहेत, करतो आहेत. आणि ही ताकद तुमच्या पाठीशी राहील. आम्हाला काही नको, फक्त तुम्ही बहिणीसाहेब राज्याच्या मुख्य मंत्रिपदावर यावं याच्यासाठी पक्षापासून या सामाजिक चळवळीचा सगळा हातभार आपल्या पाठीशी उभे राहील. आमचे कार्यकर्ते जिथं जिथं कार्यक्षम काम करतायत त्यांना पक्षाच्या प्रक्रियेमध्ये घ्यावे. छोटे मोठी आपली राजकारणातली छोटी पदं जी आहेत ती पदं ग्रहण केली तर आणखी आम्हाला जोमाने काम करता येईल. आणि त्याचं सगळी ताकद आपल्या पक्षाच्या पाठीमागं उभं राहील. आणि दादांचं स्वप्न मुख्य दिवाराड साहेब आणि आपण सगळेजण त्यांचे सगळे साथीदार, आता जे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, मी तुम्हाला आता एवढंच सांगू इच्छिते की मी उभीच राहिले केवळ दादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि तुम्हा सगळ्यांच्या ज्या अशा अपेक्षा आहेत त्या लोकांनी कुठे बघायचं. आणि दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की काही असलं तरी आपण प्रत्येक गोष्टीला फेस करायचं, लढायचं. आणि म्हणून मी माझं सगळं बाजूला ठेवून मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी आता उभी राहिलेली आहे. हेच आमचं स्वप्न होतं की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. आणि जे जे दादांनी सांगितलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी तुमची कामं केलेली आहेत, कायम पाठीशी उभे राहिलेले आहेत, तसा माझा त्यापेक्षा जास्ती माझा प्रयत्न असेल की मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहील. तुमची जमेल तशी मी कामं करेन आणि तुम्हाला असं मोकळं सोडणार नाही वारेवर. एवढंच मी आता तरी सांगितलं. वहिनी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वहिनी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कधीही माझ्यासाठी 24 तास माझे घरदार तुमच्यासाठी उघडे आहेत, एवढंच मी सांगेन. काय नाही म्हणजे आम्हाला गोरगरिबांना घर भेटले ना बस. कारण लय वर्षापासून आमच्या आता शासन निर्णय झाला आहे. बहिणी जेव्हा पदग्रहण केलं त्याच्यावर तू झालेला आहे. तुम्हीच आमच्या आई, तुम्हीच आमचा बाप आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.